काय झालं? बंगल्यात कोणतरी शिरलंय काय? पण तुम्ही सगळेजण इकडे सिक्युरिटीला असताना कोणीतरी शिरायची हिंमतच कशी केली? मॅडम आम्हाला तर कोणीच आलेलं दिसलं नाही. कोणी तर आलंय खरंय. यार त्यामी आत्ता कुठे मी झोपायला चाललेलं ना, काय ड्रामा आहे नवीन. घरातले लोक कमी ड्रामा करतात का, जे बाहेरचे येऊन पण आता नॉनसेन्स वागतात. अगे तुझ्या झोपेपेक्षा ना मला माझ्या दागिन्यांची पडली, मला त्यांची काळजी वाटते जास्त. ही हळू बोल ना. आणि कोणी नाही घेणार तुझं ओल्ड फॅशन दागिने. मॅड. तुम्ही सगळीकडे नीट बघितलंय ना? कोणी नाही दिसलं? तुम्हाला कदाचित भास झाला असेल. नाही सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ठीक आहे, किंवा मग आपल्या गोंगाटामुळे पळून गेला असेल. आदित्य, सिक्युरिटी वाढवायची असेल तर वाढवून घे. आणि चला आता, इथे जास्त वेळ थांबून उपयोगाचं नाहीये. झोपूया. चला चल. अक्षय असं जाऊ पारू. प्रीतम सर कसे आहेत? त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना. एकतर मी एवढा तडकाफडकी इथून निघून गेले, तर प्रीतम सर दारू पिऊन ऑफिसमध्ये काही झालंय का? मी प्रीतम किर्लोस्कर आहे. उघडा. प्रीतम? एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झाला. प्रीतम सर मला आवडू लागलेत. त्यांना त्रास झाला की मला त्रास होतो. ते दुःखी असतील तर मी दुःखी असते. त्यांच्या यशात माझं सुख आहे. मी प्रीतम सरांच्या प्रेमात पडलीये. आता कुठे मला कळलं होतं की फायनली तुमचंही प्रेम आहे माझ्यावर. आजपर्यंत सगळ्यांनी मला नालायकच ठरवलं होतं, पण तुमच्यामुळे मी चेंज झालो ना प्रिया मॅडम. तुम्हाला ते जाणवलं की माझ्यात ते पोटेन्शियल आहे, की मी चेंज होऊ शकतो. तुमच्यामुळे झालो ना चेंज. पण सर तुम्हीच नसाल ना आता, तर मला नाही चेंज व्हायचं. नाही चेंज होणार आहे मी आता. उद्यापासून परत क्लबिंग सुरू, पार्टी सुरू, दारू पण सुरू कर. वाय गॉड वाय? मॅडम मला तुम्ही माझ्या लाईफ मध्ये हव्यात. कसं माहित नाही, प्लीज परत या. प्लीज या ना परत. आय एम शुअर प्रीतम सरांची ना यात काहीच चूक नसणार आहे. दारू पिऊन ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग कंडक्ट करण्यात काही बेजबाबदार नाही आहेत ते. नक्कीच या दिशाचा हात असणार आहे. प्रीतम सरांची खूप काळजी वाटते ग. प्रिया मॅडम, प्रीतम सरांच्या काळजीपोटी तुम्ही त्या सिक्युरिटी दादांचा डोळा चुकवून इथं आलात. पण प्रिया मॅडम, तुम्हाला कुणी जर का पकडलं असतं तर काय झालं असतं याचा विचार नाही का आला मनात? अगं अहिल्या मॅडमनी मला या घरात येण्यास मनाई केली. असं लपून छपून येण्याऐवजी दुसरं काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. प्रिया मॅडम, फार उतरलेली दिसत नाही माझी अजून. प्रिया मॅडमचे भास व्हायला लागले आता मला. आता का दिसताय तुम्ही मला? सकाळी एवढी रिक्वेस्ट करत होतो, थांबायला सांगत होतो, तेव्हा नाही थांबलात. रडत रडत निघून गेलात. बरोबर आहे तुमचं. नाही, तुम्ही इथे थांबावं असं मी काही वागलोच नाहीये ना. नालायक आहे मी. आणि एका नालायक मुलाबरोबर का थांबाल तुम्ही?
प्रिया मॅडम खूप आठवण येते तुमची, खूप मिस करतोय मी तुम्हाला. प्लीज या ना माझ्या समोर. बघा ना, आता तुम्ही भास आहात मला माहिती आहे, तरी तुमच्याशीच बोलतोय मी. तुम्हाला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुमच्या. काही उपयोग नाही आहे त्या सगळ्याचा आता. आणि त्या दिशावर माझं अजिबात प्रेम नाहीये. माझा जीव गेला तर तिच्याशी लग्न नाही करणार आहे मी. प्रिया मॅडम, तुम्हाला बघितल्यावर मला कळलं की प्रेम काय असतं. आणि मी पारूला पण सांगत होतो की जर आपलं प्रेम खरं असेल ना, तर डेस्टिनी स्वतः आपल्या दोघांना समोर आणेल. तू तरी खरी आहेस का? वय खरीच आहे मी, कुठला बी भास नाही हो. एक मिनिट, म्हणजे तू जर खरी आहेस तर मॅडम तुम्ही खरंच आलात? प्रीतम सर, अहो मी खरंच आलीये, भास नाही होते तुम्हाला? नाही नाही नाही. सॉरी मला कळलं नाही काय करायचंय. मी ते एक्साइटमेंट मध्ये. असं नाही हं. तुम्ही मला व्यवस्थित, शिस्तीत आणि पद्धतशीर प्रपोज करायचं.